झाडे लावा झाडे जगवा. आज सहजच स्विमिंग टँकवरील सप्तपर्णीच्या झाडाकडे लक्ष गेलं. मध्ये हे झाड कट केलं होतं. आता याला पुन्हा पालवी आली आहे. तुम्ही कितीही निर्दयीपणे वागलात तरी निसर्ग तुम्हाला भरभरून देत असतो. त्यामुळं आपणही निसर्गाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आज 7 जून रोजी गार्डन्स क्लब मेंबर आणि DY पाटील आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थी आणि शिक्षक वृक्षारोपणासाठी एकत्र जमलो. सकाळी 7ला म्हणजे सगळे विद्यार्थी, शिक्षक आणि गार्डन्स क्लब मेंबर त्या जागी उपस्थित होते. पर्यावरणपणासाठी भारतीय झाडे लावूया, युवा शक्तीला त्याच्यामध्ये घेऊया आणि वसुंधरेला पूजूया. जय वसुंधरा. हॅलो, मी पल्लवी कुलकर्णी, अध्यक्षा गार्डन्स क्लब कोल्हापूर. पर्यावरण संवर्धन काळाची गरज ह्या स्लोगन खाली आम्ही हे प्लांटेशन प्रोग्राम, मास प्लांटेशन प्रोग्राम करतोय. 400-500 देशी झाडं आपण इथं लावणार आहे. आणि आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. झाडे लावा खूप खूप, कोल्हापूर करा कुल कुल. हे जीवामृत आहे. हे आपण इन्सेक्टिसाइड आणि फंगिसाइड म्हणून ज्यावेळेस प्लांटेशन करत असतो तेव्हा जमिनीमध्ये खड्ड्यामध्ये हे ओतलं आणि त्याच्यावर मग आपण झाडं वगैरे लावली तर मुंग्या लागणे, वाळवी लागणे ह्या गोष्टी होत नाही पाहिजे. जीवनशैलीत बदल करा, जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा. प्रत्येक जण अगदी उत्साहानं भाग घेत होते. काम करा लाख मोलाचे निसर्ग संवर्धनाचे. प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा. झाडे लावू कशासाठी? सर्वांच्या सुखासाठी. वनश्री हीच धनश्री. झाडामुळे आपले जीवन, त्यामुळे आपण द्यावे त्यांना पुन्हा जीवन. गार्डन्स क्लब तर्फे गार्डनिंग रिलेटेड क्रॅश कोर्स ह्या येत्या 8 आणि 9 जूनला आपला हा सेकंड क्रॅश कोर्स असणार आहे. आणि हा आपला क्रॅश कोर्स आपला गार्डन्स क्लबच्या ऑफिसमध्ये होणार आहे, म्हणजेच राजारामपुरी 9वी गल्ली बसवराज अपार्टमेंट येथे होणार आहे. आणि यावेळेला आपल्याला सगळ्याला ओपन टू ऑल आहे हा, म्हणजे याच्यामध्ये पुरुष, स्त्रिया, मुले कुणीही सहभागी होऊ शकतात. वृक्ष जगवा, जीवन फुलवा. एक अकेला थक जाएगा, मिलकर हाथ बटाना, साथी हाथ बढ़ाना. साथी रे, साथी हाथ बढ़ाना, साथी रे, साथी हाथ बढ़ाना.